हॅलो. सो मी आता झोपून उठली आहे, थोडा लेट झाला आहे. सो आता मी माझ्या दिवसाला स्टार्ट करणार आहे. मी इथे एकटीच राहते, सो मला माझं जेवण बनवावं लागतं. वी स्टार्ट विथ द बेसिक थिंग्स फर्स्ट. जे पण मी खाते पिते, ॲक्च्युली मी खूप सारं प्रेप आधीच करून ठेवलं आहे विकेंडला, सो दॅट मला आता कमी त्रास होईल. सो लेट मी शो यू गाईज व्हॉट आय डू. मी आता थोडी सुजली आहे. ओके. सो मी हे असं मिक्स आधी बनवून ठेवलं आहे. ह्याच्यात आहे जिरं, अजवाईन, माझं हिंदी मराठी मिक्स असतं काही काही गोष्टीमध्ये. ऑइल्स इंग्लिश इज ऑल्सो फाईन. क्युमिन सीड्स, कॅरम सीड्स, परत सिनेमन म्हणजे दालचिनी, परत क्लव. क्लवला काय बोलतात यार, विसरले. ओके. धने आणि सिनेमन मी आत्ताच ॲड केलं आणि क्लवसुद्धा. पण ह्याच्यात जे बेसिक होतं, जे डायजेशनसाठी मेटाबॉलिझमसाठी हेल्प होतं, दॅट इज जिरे, ओवा आणि बडीशेप आय थिंक मी मिक्स केलेलं. सो हे असं मिक्स आहे. ते मी आता गरम पाण्यात टाकून हे ओव्हरनाईट करून प्यायचं असतं, जे मी काल विसरली. सो मी आता करते. अँड आय ॲक्च्युली ट्राय टू रोटेट दिस. जसं पण मूड असेल, कधी मी उठते गरम पाणी, जिंजर मस्त किसून टाकते आणि त्याच्यात हनीसोबत पिते. एल्स गरम पाणी अँड आय हॅव अ बॉटल ऑफ लेमन ग्रास ऑइल एक्स्ट्रॅक्ट. ते मी टाकते. ते खूप स्ट्रॉंग आहे. इवन 1 ड्रॉप इज मोर दॅन इनफ. अदरवाईज यू माइट गेट अ बर्निंग सेन्सेशन. सो ते यूज करते मी. सो ऑल काइंड ऑफ व्हरायटीज. कधी कधी फक्त ग्रीन टी मिल्क असं काहवा मिक्स आणला होता उटीवरून. सो तो कधी कधी यूज करतो. सो यू नो आय ट्राय टू चेंज माय रुटीन. मला सध्या ब्लॅक कॉफी नाही बोलले, अदरवाईज आय वॉज हॅविंग ब्लॅक कॉफी ऑल्सो. माझ्यासाठी नाही बोलले बिकॉज आय स्टार्टेड होमिओपॅथी अँड दे सेड की आय कांट. सो या अदरवाईज बुलेट कॉफी जे आपण म्हणतो, ब्लॅक कॉफी, दॅट घी आणि हनी. सो दॅट्स वॉट समथिंग आय लाईक टू हॅव एव्हरी मॉर्निंग. सी मे बी तुम्ही कुठल्या स्पेसिफिक रिझनसाठी नसेल करत असाल की हॅविंग समथिंग लाईक दिस, बट आय फील इट्स अ गुड रिफ्रेशिंग स्टार्ट टू युअर डे. लाईक कधी कधी तुम्ही जस्ट चहा पिणार. आय हॅव चहा ऑल्सो, आय एम अ टी पर्सन, बट असं मस्त नाही आहे माझ्यासाठी. समटाईम्स आय फील लाईक ह्या मस्त आहे ते चहा प्या असं वाटतं, तेव्हा मी पिते नक्कीच. पण असं नाही की कुठला पण खराब कसा चहा असेल आणि मी फक्त त्या चहाच्या तलबसाठी पिईन, असं नाही. डोंट माइंड माय व्हॉईस. मला सध्या सोर थ्रोट झाला होता आणि माझा घसा थोडा बसला आहे, बट या. ओके. सो मी आता उकळायला ठेवलं आहे याला मी पूर्ण मोठी उकळी काढणार. मग नंतर थोडा गॅस कमी करून आहे जस्ट लेट इट सीप जे पण ह्याच्यातले न्यूट्रियंट्स आहेत. आणि मी ह्याला एकदा नाही पिणार, हे आता मी सकाळी पिणारच आहे नंतर ड्युरिंग द डे. पण मी ह्याला मे बी अजून एकदा ह्याच्यातच गरम पाणी टाकून, आय वोंट थ्रो इट अवे. मला नाही आवडत की मी जस्ट एकदाच वापरल्याने आहे थ्रो इट, बिकॉज त्याला थोडं अजून न्यूट्रियंट्स असतात. सो आय ट्राय की मी ह्याला परत यूज करू. आणि इनफॅक्ट ह्याचे जे बीज म्हणजे हे सगळे जे आहेत, हे मी कधी कधी जेवणात पण वापरते, डिपेंडिंग त्याची जेवणात गरज आहे किंवा नाही आहे. बिकॉज असं होऊ शकतं दीज आर स्ट्रॉंग स्पायसेस, ह्याच्यामुळे तुमचं जे एक्झिस्टिंग तुमची रेसिपी आहे डिस्टर्ब होऊ शकते. सो डिपेंडिंग. बट जर मी तडका देते आहे डाळीला वगैरे, तर कधी कधी हे युजफुल होऊ शकतं. सो आय ट्राय अँड डू दॅट. सो दिस जोपर्यंत ते उकळतं आहे तोपर्यंत लेट मी जस्ट कीप माय स्टफ इनसाइड. आज जो पसारा आहे तो माझा नाही आहे, आय से इट रूममेट्स हिअर. सो त्यांची बाजू आहे, आय ट्राय टू कीप माय थिंग्स सेपरेट. मी थोडी टेरिटोरियल आहे त्या बाबतीत. सो ते ट्रीटमेंट हे बघायला किती क्यूट आहे. मी माझ्या मम्मीने आणलं होतं आणि जेव्हा मी इथे शिफ्ट होते ते मला हे दिसलं. सो हे आणि अजून एक छोटं भांडं आहे विच इज परफेक्ट फॉर मी. लाईक एका माणसासाठी मोर दॅन इनफ, बिकॉज मी सेपरेट जेवण बनवते दुपार संध्याकाळ. पण दिस इज व्हेरी हेल्पफुल गाईज. मिक्सर माझा नाही आहे, मी बॉरो केला माझ्या रूममेटचा. माझं असं होतं की
आय थिंक ऑल, बट मला ते युजफुल नाही वाटलं मला. इफ आय सीजन अलाव मी आय विल हॅव टू टेक बिकॉज आय मेक थिंग्स लाईक चिला और चटणी बनवली. सो इट्स nicer for her, she lets me use it. I'm using her air fryer as well sometimes. मी अजून जास्त ट्राय नाही केलं. But yeah. तिथे सध्या पसारा दिसतोय बिकॉज मी रिसेंटली शॉपिंग केली ऑफ आमला ज्यूस, ॲपल सायडर व्हिनेगर. सो ते आहे तिथे. माझ्याकडे असे खूप क्यूट क्यूट काय म्हणतात त्याला, सिरप्स राईट. आता मी काय करणार आहे, ह्याच्यात एक ग्लास पाणी और सध्याला उकळी पण थोडी काढून ठेवून देऊया, म्हणजे ते त्यात सगळं सीप होतं आहे. पण घेतलं होतं. दिस इज व्हेरी युजफुल. आय लाईक टू यूज इट, की जे पण आपण गरम यूज करतो आहे और इन जनरलच आपल्याला वाटत असेल की वातावरणात ठेवायची म्हणजे घाण आहे और यु नो एक डेडिकेटेड स्पेस आहे जे पण तुम्ही आता जस्ट जेवण बनवलं आहे त्याला ठेवायची. सो आय यूज देम अ लॉट. लाईक आय अवॉइड कीपिंग एनिथिंग directly on my dining table or my kitchen top or anywhere really. की डायरेक्ट कॉन्टॅक्टपेक्षा इट्स बेटर की तुम्ही कशावरती तरी ठेवताय इज बेटर फॉर युअर आय थिंक युटेन्सिल अँड वेर एव्हर युअर कीपिंग. सो माझी ड्रिंक रेडी आहे. मला नाही माहिती दिसते की नाही, बट सो नाईस राईट. ॲक्च्युली स्मेलिंग व्हेरी नाईस बिकॉज ऑफ सिनेमन. तर एक छान म्हणजे असं खूप छान फ्रेग्रन्स येतो आहे. सम हनी. हा हनीचा छोटा बॉटल म्हणजे यूज करते बिकॉज मला ट्रान्सफर केलं आहे. एक मोठं 1 kgचं घेतलं आहे बट आणि हे माझं मेयोनीज मी यूज नाही करत. बट या मी त्याला मस्त धुवून वगैरे ह्याच्यात रिफिल करून ठेवलं आहे. बिकॉज नाही म्हटलं तरी एक चालेल मला 2-3 weeks आरामात. सो तोपर्यंत मला बघायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर मला जेवणाची पण तयारी स्टार्ट करायची आहे. चला भेटूया मग.